नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल चिकन हंडी। अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही रेसिपी टेस्टला जबरदस्त आणि बनवायला खूपच सोपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं, त्यानंतर एका टोपामध्ये एक ग्लास पाणी ॲड करून हळद व थोडंसं मीठ यामध्ये ॲड करून याला 10 ते 15 मिनिटं चांगलं उकळवून घेतलेलं। अगोदर सर्वात प्रथम मी हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं। मीठ आणि हळद टाकल्याने चिकनच्या मांसांना देखील व्यवस्थित चव लागते। तर दुसऱ्या साईडला एका फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून 2 मी लांब कांदे चिरून घेतलेले, ते याला सोनेरी रंग येईपर्यंत मस्तपैकी आपल्याला परतवून घ्यायचे। मी ही रेसिपी फक्त 2 पर्सनसाठी बनवत आहे। तुमच्या घरी जर जास्त असतील माणसं तर तुम्ही याचं मेजरमेंट वाढवून घेऊ शकता आणि मस्त अशी रेसिपी तयार करू शकता। कांद्याचा कलर मस्तपैकी असा लाल गोल्डन कलर झालेला आहे, जास्त करपून घ्यायचा नाही आहे। त्यानंतर 2 टॅमॅटो देखील मी लांब चिरून घेतलेली, ती देखील आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। ती पण थोडीफार मऊसूद होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। कांदा टॅमॅटो मस्तपैकी फ्राय झालेला आहे। त्यानंतर आपल्याला हे कांदा टॅमॅटो एका आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच फ्राय पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तेल ॲड करून त्यात आपल्याला लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या 3 ते 4 हे आपल्याला मस्तपैकी ते देखील तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। जास्त करपून घ्यायचं नाही, सतत त्याला हळद आपल्याला ह्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण मिरच्या यांचा थोडाफार अलगद कलर आल्यानंतर आपल्याला यामध्ये काही खडे मसाले ॲड करून घ्यायचे, ते देखील आपल्याला सतत ढवळत त्याला मिक्स करून घ्यायचे। थोडंफार ही करपून घ्यायचं नाही, नाहीतर ग्रेव्हीला चव वेगळीच लागते। 1 चम्मच मी अख्खा धनिया देखील यामध्ये ॲड करून घेतलेला आहे, तो देखील आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। तर मी 1 ते 2 मिनटं सतत याला ढवळत सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं। सर्व मसाल्यांचा मस्त सुगंध यायला सुरुवात झाली की त्यामध्ये पुन्हा आपण जे कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेतलेले, ती देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकदा। दोन मिनटं सतत याला आपल्याला ढवळून व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आहे। 2 मिनटं मी यावरती झाकण ठेवून व्यवस्थित याला पुन्हा शिजवून घेणार आहे। 2 मिनटाच्या नंतर आपल्याला याला प्लेटमध्ये काढून घेऊन थंड होईपर्यंत ठेवायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। मस्त याचं वाटण बारीक करून घ्यायचं आपल्याला। आता फ्राय पॅनमध्ये तेल टाकून घेतलेले 2 ते 3 चम्मच मी तेल ॲड करून घेतलेले आहेत। एक तमालपत्र यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि 1 चम्मच जिरा
ॲड करून याला पहिला तडतडून घेतलं आहे. त्यानंतर एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेऊन याला सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कांदा मस्तपैकी सोनेरी रंग झाल्याच्या नंतर एक मी छोटा टॅमॅटो देखील ह्यामध्ये ॲड करून व्यवस्थित याला देखील तेलामध्ये चांगलं मऊसूत होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्ही हे वाढवू शकता, त्यांचं मेजरमेंट जास्त घेऊ शकता. मी प्रत्येकी 2 माणसासाठीच करत आहे, त्यामुळे मी थोड्या गोष्टीचा वापर केलेला आहे. त्यानंतर जे आपण वाटण केलेलं ते ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. वाटण देखील मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्याचा सुगंध हा दरवळलाच पाहिजे, तरच आपल्या चिकन हंडीला चव येईल. तर मस्तपैकी याला तेल येईपर्यंत आपल्याला वाटण हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. दोन 4 मिनिटांनी मस्तपैकी वाटणाला देखील तेलाची करी सुटलेली. त्यानंतर आपल्याला काही घरगुती मसाले ॲड करायचे आहेत. तर चवीनुसार मी मीठ, अगोदर आपण शिजवायला देखील मीठ टाकलेलं, त्यामुळे मी आता थोडंफार मीठ टाकत आहे. लाल तिखट मसाला तुमच्या आवडीनुसार, तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. थोडीशी हळद देखील आपण शिजवताना टाकलेली, म्हणून अर्धा चम्मच हळद ॲड केलेली. थोडासा चिकन मसाला, थोडी जिरा पावडर, हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतलेले आहे. जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे. एवढेच मसाले पुरे होतात, पण त्याची चव भन्नाट लागते. थोडंसं पाणी ह्यामध्ये ॲड करून मस्तपैकी सर्व मसाले आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाल्यांना देखील चांगलीपैकी तेलाची तरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि सुगंध तर लई भन्नाट येत होता. त्यानंतर जे आपण शिजवलेले चिकन होतं ते ह्यामध्ये ॲड करून सर्व चिकन मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर 2-4 मिनटं आपल्याला ह्याला मस्तपैकी मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे उकळलेलं पाणी होतं ते ह्यामध्ये मिक्स करून याला सतत ढवळून घेऊन 2 मिनटं, जर तुम्हाला जेवढा पाण्याचा अंदाजा पाहिजे असेल, ग्रेव्ही पाहिजे असेल, त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मी फक्त जे उकळलेलं पाणी होतं तेच मी ह्यामध्ये ॲड करून याची ग्रेव्ही केलेली आहे. तर अशी ही मस्त चमदार, चटकदार चिकन ग्रेव्ही नक्की तुम्ही घरच्या घरी ट्राय करा. रेस्टॉरंट स्टाईल मस्त याची चव येईल. 2-4 मिनटं मी याला पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे व आता भन्नाट अशी तेलाची तरी याला सुटलेली. वरून 1 चमचा मी कसुरी मेथी टाकून घेतली आणि थोडीफार बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ह्यामध्ये ॲड करून सर्व मी एकत्र मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला ही कशी वाटली रेस्टॉरंट स्टाईल चिकन हंडी, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा. गरमागरम चिकन हंडी तयार आहे. ही तुम्ही नान, रोटी किंवा भातासोबत सर्व करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा भन्नाट रेसिपीसोबत. धन्यवाद. आणि नक्की माझ्या रेसिपी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.